मान्सूनपूर्व पावसामुळे गांधी मैदानात जवळपास 6 फूट पाणी साचलं होतं. यामुळे गांधी मैदानाच्या विकासासाठी खर्च झालेला निधी नेमका कुठं गेला असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. गुरुवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला याबाबत धारेवर धरलं. यावेळी गांधी मैदानातील पाण्याचं निर्गतीकरण झालं नाही तर अधिकाऱ्यांना महानगरपालिकेची पायरी चढू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आज शुक्रवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गांधी मैदानाची समक्ष पाहणी केली. त्यानंतर बंद झालेल्या चॅनेलच्या बाजूनं चर खोदून सुरू करण्यात आलेल्या चॅनेलमधून पाण्याचं निर्गतीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोग्य विभागानं चर खोदून पाण्याचं निर्गतीकरण सुरू केलंय. महानगरपालिकेनं मैदानातील पाणी बाहेर काढणं सुरू केल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. उपशहर अभियंता महादेव फुलारी, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या सूचनेनुसार पौडी आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांनी या कामात सहभाग घेतला.